भन्नाट बातम्यांचा बादशहा राजवार्ता। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळावर अगदी सुरुवातीला तिन्ही पक्षाचे एक एक सदस्य घेऊन म्हणजे माहितीतल्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा एक एक सदस्य घेऊन प्रशासक मंडळ नियुक्त करण्याचा निर्णय झाला होता। त्यानुसार उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी माजी सभापती तथा आमदार देशमुख साहेब यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी 3 नावांची शिफारस केली होती। त्यानंतर ऐनवेळी पुन्हा तीन नावं बदलून तिन्ही पक्षाची दिलेली एक एक नावं त्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडून शिफारस झाली होती। ती पत्र जोडून 3 नावं त्यांच्या पत्रावर दिली होती, परंतु ती बदलून पुन्हा फक्त भाजपच्या 3 सदस्यांची नियुक्ती करावी असं एक पत्र विद्यमान सभापती आमदार देशमुख साहेबांनी दिलं। त्यानंतर या प्रशासक मंडळाच्या नियुक्तीत वादंग सुरू झाला। कोणत्याही संस्थेच्या प्रशासक मंडळावर 7 पेक्षा जास्त सदस्यांच्या नियुक्त्या करता येत नाहीत। असं असताना आमदार देशमुख पालकांनी डॉक्टर किरण देशमुख, शिवानंद पाटील आणि विक्रम देशमुख ह्या भाजपच्याच तिघांची फक्त शिफारस त्या ठिकाणी केली। त्यानंतर मुख्यमंत्री महोदय आणि प्रधानमंत्री महोदयांनी शिवसेनेच्या श्री अमोल बापू शिंदे आणि श्री मनीष काळजे यांच्या नियुक्तीसाठी प्रधान संचालकांकडे शिफारस केली। ह्या नियुक्त्या केवळ वादात सापडल्यामुळं त्यांनी त्यांच्याकडच्या कार्यकर्त्यांची नावं दिलेलीच नाहीत। सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाल्यानंतर भाजपकडून 2 नावं सुचवण्याचे संकेत त्या ठिकाणी त्यांना दिले गेले, परंतु भाजपकडून 2 न देता त्यांनी प्रत्येक आमदाराकडून 2-2 नावं दिली। मग शिवसेनेचे 2 नियुक्त केलेले आणि राष्ट्रवादीचे 2, ह्यात काय करायचं? या विषयावर सध्या पणन मंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडे संभ्रमावस्था निर्माण झाल्यानं निश्चित भाजपची 2 नावं कोणती घ्यायची आणि कुणाची घ्यायची याचा ताळमेळ न लागल्यानं 3 तिघाडा काम बिघाडा अशी परिस्थिती याची झालेली आहे। त्यामुळं अशासकीय प्रशासक मंडळाच्या या नियुक्त्या रखडलेल्या आहेत। आचारसंहिता लवकरच सुरू होईल। यांच्या आडेलतट्टू धोरणामुळे जर प्रशासक मंडळाच्या नियुक्त्या या ठिकाणी होऊ शकल्या नाही तर आम्ही आमची योग्य भूमिका योग्य वेळी घेऊ। माहितीचा धर्म कसा पाळायचा, कोणत्या पद्धतीनं पाळायचा, माहितीतल्या घटक पक्षांनी आपला आघाडीचा धर्म युतीचा धर्म पाळला आहे का याचा सोक्षमोक्ष योग्य वेळी तेव्हा होईलच। परंतु मला वाटतं ग्रामीण भागातल्या दोन्ही आमदारांना प्रशासक मंडळ नको आहे। जे विद्यमान प्रशासक म्हणजे उपसंचालक मोहन निंबाळकर साहेब आहेत, त्यांनीच त्या ठिकाणचं एकट्यानेच काम बघावं आणि त्यांच्यामार्फत आपला उद्देश साध्य करून घ्यावा हा एक मनसुबा काही आमदारांचा आहे। त्या पद्धतीनं पद्धतशीर सगळ्या गोष्टी मंत्रालय स्तरावर होत आहेत, म्हणून या नियुक्त्या मंत्रालयीन स्तरावर अद्याप रखडलेल्या आहेत।